हाय येवा काय झालं गो? हो घरात छायाच्या लग्नाची बोलणी चालू आहेत. काय सांगतोस? त्या अजय वांगडाच काय? ता काय माका माहित नाही, पण ह्या लगीन हो खोया. तुका कसलो छायाचो पुळको इलो? हाय इलो माका पुळका काय तरी चापला. हो ह्या लगीन हो खोया असा माका वाटता. ह्या बघा लगीन म्हणला की परत लगीन घाई असणार आणि कपाटातले दागिने बाहेर काढले जाणार. या बघ ती विश्वासराव पण घरात असणार. ह्या पण विसरू नकोस. माका माहित हा. अहो लग्नाच्या घाई गडबडीत कोणा काय करणार हा. ह्या बघा अभिराम भाऊच्या लग्नाच्या वेळात संधी होती, पण तुम्ही दागिने घेतलाच नाही. आता ह्या वेळात लग्न जमला तर दागिने ताब्यात घेवा. एकदा का दागिने ताब्यात इले खडे फोडून जाऊया दोघा जण. हा तुमचं आपलं काहीतरीच. हा तुका काय वाटता त्या विश्वासरावास कायच कळणार नाही. बरोबर शोधत तो कोणी दागिने घेतले ते. या बघ हे बघ हवा तुझ्या डोक्यातून ह्या विचार काढून टाक. आपला दागिना दागिन थांब गो बये, थांब थंय, नको येवा. या घरात सुख जाणूक नाही देत तू. थांब थंय. आता काय करायचं गणेशा? बाबा, माधव काका, अभिदा सगळे तयार झाले. आता फक्त आजीने होकार द्यायला हवा. आणि तिनं होकार नाही दिल्यानंतर? मला नाही वाटत तसं. पण ती हो म्हणीत असा तुका किती वाटता? त्या ग तुझं चांगलं झालेलं आजीला आवडेलच ना. होय ना. मग हे तिघे भाव तयार असताना हिनं कित्या काढवून लावल्यान? हिनं पण लगेच हो म्हणून टाकायचा ना. आता ती सांगते असं म्हणाली ना. पण गणेश मका भीती वाटत रे. आता कसली भीती? तुका सगळं समजतं ना. माका सांग माझ्या नशिबात लगीन असणार रे. आत्या त्या ग अगं असा विचार का करतेस तू? पहिल्या लग्नाचा तर तसं झालं. आता ह्या ठरतला असा वाटतं आणि मध्येच काहीतरी जात. आत्या काय विचारतोय मी? हा जे कोण आहे हे माहित आहे ना तुला? माका आता काय एक माहिती नाही. माका फक्त इतक्याच माहित की तो एक चांगलो पोरगो असा आणि त्याचा माझ्यावर प्रेम असा. हो आत्या, अगं असेल तुमचं एकमेकांवर प्रेम. अगं पण आता संसार करायचा आहे ना तुम्हाला. मग तो काय करतो हे माहित असायला की नको? गणेशा आता तू पण माझ्या विरोधात चल. त्या ग आजी सुद्धा हे सगळं बघूनच निर्णय देणार आहे ना. मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहित असायला हव्यात की नको? माका एवढाच माहित हा की त्याच्या घराकडे कोण नाही. तो एकटोच राहता आणि मी काही सगळ्यांना वांगडा रवान एकटा असे. आमका दोघांका पण आधाराची गरज असा रे. मग बाकीचं सगळं किती बघायचा? त्या ग सोयरीक जुळवायची म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी बघतातच ना. पहिल्या लग्नाच्या वेळा सगळा बघून सवरून केले मी.
काय झाला? विश्वास थँक्स यार. आता हे कशाबद्दल? छाया बहीण आहे रे आमची. तिचं भलं व्हावं ना असं आम्हाला नेहमीच वाटत होतं, पण नेमकं तिचं सुख कशात आहे हेच कळत नव्हतं. तू इनिशिएटिव्ह घेतलं ना म्हणून हे लग्न होणं पॉसिबल आहे. पण अजून लग्न होईलच असं सांगता येत नाही. म्हणजे आईंनी अजून त्यांचा निर्णय सांगितलेला नाही. सांगेल ती. तसे तिला तिच्या मुलीला सुखात बघायचंच आहे ना. एक्झॅक्टली. तिला तिच्या मुलीला सुखात बघायचंय आणि त्यामुळेच ती लग्नाला होकार देत नाही. कारण तिला अजयबद्दल काहीच माहिती नाही आणि ज्या मुलाबद्दल काहीच माहिती नाही त्या मुलाच्या हातात आपल्या मुलीचा हात कोण देईल? आईंचं या बाबतीत मला 100% पटतंय. मग आता तर तू रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजेस. तू त्या मुलाबद्दल सगळी माहिती काढून आईंना सांगितलं पाहिजे. होप सो तो मुलगा चांगलाच असेल. मी करतो प्रयत्न. हा, प्रयत्न नाही, आता युद्ध पातळीवर मोहीम सुरू केली पाहिजे. काय बघ, छायाताईंना किती बरं वाटेल. सॉरी. आता हे कशासाठी? तू आला कशासाठी होता आणि हे सगळं? मिस्टर, हे सगळं मी माझ्या बहिणीसाठी करतोय. पण खुनाचा तपास सुरू आहे, त्याला उशीर होईल. त्यावर काम चालूच आहे. नेनेंचा खुनी सापडेल, डोंट वरी. बघ, सत्य आहे. काय रे, फोन कट का केलास? बहिणींचा फोन होता ना? हा, बोलतो मी नंतर. नंतर का? अरे आपण बोलतोय ना. आपण नंतर बोलूया. तू वहिनींशी बोलून घे. अभिराम, एनी प्रॉब्लेम? नाही तर काहीच नाही. बघा, पोलिसाची नजर आहे माझी. काही भांडण वगैरे? त्या दिवशी जरा. ओ, म्हणजे वहिनींचं माहेरी जायचं कारण हे येतं. काय झालं? त्या दिवशी हळदी कुंकू होता ना, तिचं पहिलंच. त्यात आमची आई सवाशीणसारखी साडी नेसून आली, त्यात छाया, मग नेने काकू आल्या. साहजिकच आहे, तिला वाईट वाटलं असणार ना. ती म्हणाली त्यांना बाहेर का पाठवत नाही कुठे. आणि तुला त्याचा राग आला असेल. मग ठीक आहे, त्यांना वाईट वाटलं असेल म्हणून रागाच्या भरात बोलून गेले असतील. तू सावरून घ्यायचं ना. असे छोटे छोटे खटके उडतच राहणार, यालाच संसार म्हणतात. आणि तो सावरायला शिकलंच पाहिजे. कधी तू, कधी वहिनींनी. काय झालं? हे असले सल्ले कोण देते बघ? एक बॅचलर. एनिवे, तू बोलून घे वहिनींची. देविका, याला म्हणतात प्रेम. बोल तू, मी आया. अरे पण मी सांगताय ना, तो चांगलो पोरगो असा. वाटलं तर कोणाक पण विचारा तुम्ही. कोणाला विचारायचं त्याच्याबद्दल? कोणालाही त्याच्याविषयी काही माहितीच नाही, म्हणून त्याला भेटायचंय. आधी आशी तसो शेताजवळ ताबडतोब ये. काय झालं? स्वतःच्या डोळ्यान बघ, खायचा संकट ओढवून घेतल्यात ता. तुम्ही काय बोलतोस? काय मला कळत नाही. अरे अजय बद्दलच बोलायचा होता.